हे बघ, मी तुला स्पष्टच विचारतो, मगाशी मला धैर्यांबरोबर का बोलू दिले नाहीस का? बरं झालं तुम्हीच विषय काढलास. तुम्ही काय जरा मंदबिंद आहे का हो? हा अहो, अजून कशात काय नाही, रिपोर्ट आलेले नाहीत आणि तोपर्यंत तुम्ही गावावर बोलावून करत सुटलायसा. रिपोर्ट याची वाट कधी बघा की. अगं दीपी, रिपोर्ट पॉझिटिव्ह. दुर्दैवानं जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ना, तर पुढे जाऊन लई मोठी ट्रीटमेंट आहे का? आता तेवढ्या टेस्ट करायला लागतील, लागलं तर ऑपरेशन पण करायला लागेल, लई पैसा लागणार आहे. आणि म्हणूनच मला एकदा हे सगळं धैर्यांच्या कानावर घालायचं होतं, जेणेकरून पुढे जाऊन ते आपल्याला मदत. तू बोलूच दिलं नाहीस मला. तर आले मोठे कानावर घालणारे. हो, त्यांना काय होणार आहे? हा आणि आईना आणि भाऊंना आवडणार आहे का जावयाकडनं पैसे घेतलेले? पैशाची भीक मागून कमीपणा मिळेल तो वेगळाच, म्हणून तुम्हाला बोलू दिलं नाही. हो, काय झालं? रिपोर्ट आले काय? काय आहे रिपोर्ट मध्ये? बरी आहे ना मी? तुला प्रत्येक वेळी देव आपल्या बरोबरच का असं वागतोय ना, मला खरंच कळत नाही. अहो, पण झालंय काय ते तरी सांगा की. याची भीती होती तेच झाले दीपे. तुझ्या पोटात गाठ आहे. काय? म्हणजे मी आता ऑपरेशन करायला लागेल कदाचित. लय पैसा लागणार आहे, माझ्याकडे सेव्हिंग्स पण नाही आहेत. नाही दीपे, तू काळजी करू नको. मी काही झालं ना, मी पैसा उभा करणार सगळा. मी 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 करतो सगळा खर्च. मला पैसा उभा करायला. माझ्याकडे एक ऑप्शन आहे. म्हणजे आपल्याकडे पैसे जरी नसते तरी त्या जमीन. दीपे, जमिनी विकायचं नाव पण काढू नकोस प्लीज. अहो, मी जमिनीबद्दल नव्हते बोलत. मग? हे बघा, जमलंच तर तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही माझ्या सोबत असशील नाही तर मी कशा बरोबर पण लढू शकते.